नमस्कार. गुरु न्यूज मध्ये मी सुप्तांबोळी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ठळक बातम्या. निवड आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी टीएटी बंधनकारक. महाराष्ट्र दिनापासून जनगणना मोबाईल आणि टॅब द्वारे नोंदणी. प्राथमिक शाळेमध्ये आधार प्रमाणीकरणाची अखेर सक्ती रद्द. उन्हाचा वाढता प्रहार आणि अर्ध्या दिवसाची वेळ कधी होणार? आता सविस्तर बातम्या. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना आपली नोकरी टिकवण्यासाठी 2 वर्षात 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टीएटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. दुसरीकडे पदोन्नतीसाठी देखील हीच अट आहे. परंतु 12 वर्षानंतर वरिष्ठ आणि 24 वर्षानंतर निवड वेतन श्रेणी देण्यासाठी टीएटी बंधनकारक आहे की नाही याची स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रमातील प्राथमिक शिक्षणाधिकारी राज्याच्या शिक्षण संचालकाकडे मार्गदर्शन मागितलेले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया 1 मे पासून सुरू होणार आहे. या मोहिमेसाठी सुमारे 6000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी 1000 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. घरासमोर येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्याची अचूक माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेब यांनी केले. यंदा जनगणनेची नोंद मोबाईल किंवा टॅबच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. कुटुंबातील सदस्य संख्या आणि वयोगट आणि इतर आवश्यक माहिती थेट ऍप मध्ये नोंदविली जाणार आहे. केंद्र सरकारकडून जनगणना ऍप लवकरच सुरू होणार असून कर्मचाऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्याचा घटनात्मक अधिकार असल्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आधार प्रमाणीकरण सक्तीचे करता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी याचिकाकर्ते शिक्षण संस्थेला दिलासा देत याचिका निकाली काढली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यातील 1,10,315 शाळांमध्ये 22,56,057 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अभ्यास सानुग्रह अनुदान योजना. आता उन्हाचा पारा वाढला असून सूर्यदेव कोपला आहे. अशातच अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ केव्हा येणार आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही अर्ध्या शाळेची वेळ केव्हा होणार याबाबत ते डोळे लावून बसलेले आहेत. मात्र याबाबत संबंधित अधिकारी आणि शिक्षक संघटना कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. लवकर अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ करावी अशी मागणी शिक्षकाकडून होत आहे. आता इथं सव्या ऐकत राहा प्रत्येक रविवारी गुरु न्यूज.